नमस्कार, मी अनिल उदय. दिव बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. होऊ घातलेल्या कागल नगरपालिका निवडणूक प्रारूप मतदार यादीतून नावे वगळणे, मतदारांच्या प्रभागात फेरबदल करणे, कुटुंबांची संख्या मर्यादित असताना एकाच घरातील सोयीस्करित्या संख्या वाढवणे, काही ठिकाणी चक्क बोगस नावे घुसवणे या सर्व बाबी लाजिरवाणी आहेत. पालिकेच्या BLOनी झोपा काढल्या आहेत का? मयत लोकांची नावे कमी का केली नाहीत? या सर्व प्रश्नांना वेळेस आवर्घाला अन्यथा फौजदारी दाखल करू असा इशारा समर्थसिंह घाटगे गटाचे प्रमुख कार्यकर्ते दीपक मगर यांनी पत्रकार बैठकीत दिला. कागल नगरपालिकेच्या मतदार यादीवर प्रकाशझोत टाकत त्यांना भेसळलेल्या प्रश्नाबाबत प्रसंगी मगर यांनी न्यायालय कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, कागलचे मुख्याधिकारी यांचा दरवाजा ठोठावला आहे. कागलमधील राजे समर विक्रमसिंह घाटगे बँकेच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार बैठकीत मगर बोलत होते. राज्य बँकेचे माजी चेअरमन राजेंद्र जाधव, आप्पासाहेब भोसले, विद्यमान व्हाईस चेअरमन उमेश सावंत, दूधविका डेअरीचे चेअरमन प्रमोद कदम, अजित सिंह घाटगे, संजय कदम, मदारे कालेकर आदी प्रमुख कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 10 मधील त्रुटीबाबत बोलताना मगर म्हणाले, प्रभाग क्रमांक 30 मध्ये 273 मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीतून गायब झाली आहेत. क्रमांक 1 ते 11 प्रभाग निवडणुकीसाठी तयार केले आहेत. सन 2025च्या होणाऱ्या कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रारूप मतदार यादीत 822 नावे दुबार आहेत. 8 ऑक्टोबर 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या यादीवर प्रकाशझोत टाकला असता प्रभाग क्रमांक 10च्या यादीमधून मयत मतदार डिलीट केले आहेत. एकूण मतदार संख्येच्या आकडेवारीबाबत बोलताना ते म्हणाले, एकूण प्रभाग 11, एकूण मतदार 28,413 पैकी पुरुष मतदान 13,864, महिला मतदार 14,548, इतर 1, मयत संख्या 450, दुबार संख्या 822, ट्रान्सफर संख्या 321, बोगस मतदान 100. प्रभाग 10 मधून 342 नावे गायब कशी होतात? यामागे गौडबंगाल काय आहे, असा सवाल करीत न्यायालय कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर पालिकेचे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. प्रशासनाने जागे होऊन अंतिम यादी प्रसिद्ध करताना सर्व त्रुटी दूर कराव्यात व पारदर्शकतेमध्ये यादी मतदारांसमोर ठेवावी अशी सूचना मगर यांनी कागल नगरपालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्यांकडे केली आहे. राज्य गटाचे कार्यकर्ते, इंडिया आघाडीचे कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिले कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन 2 नोव्हेंबर रोजी. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद कोल्हापूर जिल्हा शाखेच्या वतीनं पहिलं कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन 2025 रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025 रोजी कोल्हापूर येथे भव्य दिवस स्वरूपात आयोजित करण्यात आला आहे. या संमेलनाच्या आयोजनाचा निर्णय कर्नाटक राज्याचे सीमाकवी रवींद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत परिषदेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख संजय साबळे यांनी संमेलन कोल्हापूर येथे आयोजित करण्याचा प्रस्ताव मांडला. चर्चेनंतर सर्वानुमते 2 नोव्हेंबर निश्चित करण्यात आलं. जिल्हाध्यक्ष संजय साबळे म्हणाले, मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांना बळकटी देण्यासाठी आज साहित्य संमेलनाची आवश्यकता आहे. या संमेलनात 3 सत्रांमधून विविध साहित्य उपक्रम राबवले जाणार आहेत. पहिले सत्र उद्घाटन व संमेलना अध्यक्षाचे भाषण, दुसरे सत्र कवी संमेलन जे नवोदित कवींना एक पर्वणी ठरणार आहे आणि तिसरे सत्र मनोरंजनातून प्रबोधन, महाराष्ट्राची लोकधारा या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सजणारं अशी ही माहितीही त्यांनी देण्यात आली. परिषदच्या महिला जिल्हाध्यक्ष मनीषा डांगे यांनी संमेलन यशस्वी करण्यासाठी साहित्य चळवळ उभी करण्याचा मानस केला आहे. त्यांनी सांगितलं की संमेलनाचे ठिकाण कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे विद्याभवन हे असेल. यावेळी अर्जुन हराडे यांनी आभार मानले. मराठी साहित्य, संस्कृती आणि कलांच्या संगमाने रंगणार हे संमेलन मराठी रसिकासाठी एक साहित्यिक पर्वणी ठरणार आहे. फुले, शाहू, आंबेडकर यांनी काळाची पावले ओळखून देशात शिक्षणाची क्रांती घडवून आणली. या महामानवांच्या कार्याचा वारसा घेऊन आणि वसा घेऊन चंदगड तालुक्यात र.भा. माडखोलकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी 1953 साली खेडू शिक्षण मंडळाची स्थापना केली. आज चंदगड तालुक्यातील गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत शिक्षणाची ज्योत पोहोचवण्याचं काम माडखोलकर यांनी केलं. ही ज्योत आजच्या विद्यार्थ्यांनी कायम तेवत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असं प्रतिपादन गडिंग्लज येथील साधना शिक्षण संस्थेचे सचिव व माजी प्राचार्य JV बारदेसकर यांनी केलं. ते खेडूत शिक्षण संस्थेच्या नरसिंगराव भुजंगराव पाटील ज्युनियर कॉलेज चंदगड येथे आयोजित केलेल्या संस्थेचे दिवंगत चेअरमन र.भा. माडखोलकर यांच्या 8व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक RP पाटील होते. स्वागत कॉलेजचे प्राचार्य RP पाटील यांनी केलं, तर प्रास्ताविक उपप्राचार्य VN कांबळे यांनी केलं.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माडखोलकर यांच्या समाधीला पुष्प अर्पण करून फोटोपूजन करण्यात आलं. यावेळी बोलताना JB बारदेसकर म्हणाले की देशाने भवितव्य शाळेच्या वर्ग खोल्यातूनच घडलं असतं. शिक्षणातून जीवनाचे परिवर्तन करण्यासाठी शिक्षक अहोरात्र प्रयत्न करत असतात. शाळाच माणसांना घडवत असते याचा विचार करून माडखोलकरांनी तालुक्यात शिक्षणाची सोय केली. खेडूत शिक्षण संस्थेतील सर्वच माणसे पुरोगामी विचारांना वारसा जपणारे आहेत. शेतकरी कामगार पक्ष हा डाव्या विचारसरणीचा असून शेतकरी कष्टकरी व कामगारांचे राज्य यावे यासाठी प्रयत्न करणारा पक्ष होता. या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून माडखोलकर सरांना व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेलं कार्य कौतुकास्पद असल्याचं सांगून बारदेसकर यांनी सध्या शिक्षणाचा धंदा झाल्याचे विद्यार्थी संस्कारापासून लांब जात आहेत. मात्र खेडूत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी आजही आपले अस्तित्व टिकवून उंच भरारी घेत आहेत. तेव्हा आजच्या विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख निर्माण करून समाजाला विकासाला योगदान द्यावं असं आवाहन बारदेसकर यांनी यावेळी केलं. अध्यक्षीय भाषणात संचालक RP पाटील म्हणाले की सध्या खाजगी इंग्रजी शाळांचं पीक वाढल्यानं सरकारी शाळांना परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांनी चांगल्या विचारांना प्रबोधनाची गरज आहे. रयत शिक्षण संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माडखोलकर सरांनी खेडूत शिक्षण संस्थेची वाटचाल यशस्वी करून दाखवली. संस्थेचे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी त्यांचे व्यक्तिमत्व घडवण्याचं काम केलं असंही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. त्यामुळे पालक विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या विचारांना प्रबोधनाची गरज आहे. रयत शिक्षण संस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माडखोलकर यांनी संस्थेची वाटचाल यशस्वी करून दाखवली. यावेळी संस्थेचे संचालक माजी प्राचार्य डॉक्टर RP पाटील, कारवेचे माजी प्राचार्य SV गुरवे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार आनंद सुतार, संचालक SM फर्नांडिस, रभा माडखोलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SD कोरल, संस्थेचे माजी संचालक ॲडव्होकेट RP बांदिवडेकर, माजी मुख्याध्यापक DK कदम, प्रकाश चौगुले, शिवाजी लाड, SM निळकंठ, अध्यापक VK गावडे, सलीम शेख, अशोक नांदवडेकर, दीपक कांबळे, VB गावडे, RK पाटील, ज्ञानेश्वर गायचारे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अध्यापक संजय साबळे यांनी केलं तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख BC शिंग. आमच्या भागातच सुद्धा दाजेबा देसाई, आमच्या भागातील तुळकू कोरेकर, इथले आमदार नरसिंग भोजन पाटील, अशी बरीचशी मंडळी आणि त्यांच्या बरोबरीने काम करणारी त्या पक्षामधले लोक. माझा एक नातेवाईक होता, दियास म्हणतो, शिपाई होता ह्याला सरस्वती हायस्कूलला, मोठा कार्यकर्ता, अगदी धनाला त्या पक्षाचं काम करायचं. नंतर त्याचं जरा काम पक्षाचा जरा जोर कमी झाल्यानंतर मग तिथं ते शिपाई म्हणून राहिले. परंतु त्यांच्या मनामध्ये या लोकांच्या ज्यांच्याशी माझा संबंध झाला, माडखोलकर सरांचा संबंध झाला, ते माझ्या लक्षात आलं असं की किती जीवावर उदार होऊन ही माणसं देशाच्या परिवर्तनासाठी काम करतात. आणि म्हणून त्या लोकांच्या असं लक्षात आलं की शिक्षणाशिवाय तर लोक आहे नाही. चंदगड तालुका अतिशय डोंगराळ, पाड्यात काही शिकायला नव्हतं. लोकांना तो शिकावं काय फार वाटायचं नाही. मुलाने शिकावं काय म्हैस घेऊन जातो, जनावरे घेऊन जातो, जरा मोठा झाला की शेतात मदत करतो, बस झाले. शिकायला कशाला पाहिजे त्यांना? आणि पोरीने ते कशाला शिकायला पाहिजे? तुला मुली करायचं आहे बघा, त्याचा शिकायला पाहिजे अशी एक धारणा त्या काळात, कारण लोक अडाणी होते. कोकरे तालुका चंदगड ग्रामपंचायत हद्दीतील पानंद रस्ते तातडीने खुले करून शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या विकासाला गती द्यावी, अन्यथा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा ब्लॅक पॅथर पक्षाच्या वतीनं देण्यात आला आहे. याबाबतचं निवेदन तहसीलदार राजेश चव्हाण यांना देण्यात आलं. निवेदनात म्हटलं आहे की कोकरे ग्रामपंचायत हद्दीत गेल्या अनेक वर्षापासून अस्तित्वात असलेले पानंद रस्ते बंद झाल्याने शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, अवते, शेतीची अवजारे नेण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे. रस्ते नसल्याने काही शेतकऱ्यांनी शेतीच कसणे बंद केलं. गावाला लागूनच असलेले जवळपास 10 एकराचे सातेरी नावाचे शेत केवळ पानंद रस्ता नसल्याने अनेक वर्षापासून पडून आहे. या शेतीच्या उत्पन्नातून वर्षभर गावच्या देवस्कीची कामे चालतात. तसेच नदीकाठी असलेली सुपीक शेतीही काही शेतकऱ्यांनी पड टाकली आहे.
तर अडुरे ते म्हारकी मार्गे नदीकाठाकडे जाणारा पाणंद रस्ता अर्धवटच केल्याने मागासवर्गीय शेतकऱ्यांची अडचण निर्माण झाली आहे। तेव्हा कोकरे ग्रामपंचायत हद्दीतील कोकरे तलाव मार्गे सातेरी शेत ते फिरमटेवाडीकडे जाणारा पाणंद रस्ता, कोकरे तलाव बांबर मार्गे धरणाकडे जाणारा पाणंद रस्ता, गुंडीचा माळ ते अडुरे म्हारकी शेताकडे जाणारा पाणंद रस्ता, कोकरे ते भोगोलीकडे जाणारा सुभाष देसाई मार्गावरील खडीकरण व डांबरीकरण करावं आदी संबंधित पाणंद रस्त्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे। यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, दौलत कारखान्याचे माजी संचालक शेखर गावडे, सामाजिक कार्यकर्ते अशोक पेडणेकर, कोकरेचे माजी सरपंच नारायण किरमटे, तालुकाध्यक्ष दीपक कांबळे, विकी कांबळे, परशुराम कांबळे आदी उपस्थित होते। आमच्या व्हिडिओ न्यूजला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।